लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी अशा पद्धतीची मागणी कर्नाटकमध्ये जोर धरते। महाराष्ट्रामध्ये सुद्धा लिंगायत समाजाने मोठे मोठे मोर्चे काढले होते की लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा मिळावा। काय आपली भूमिका आहे? सर्वांना शरणू शरणार्थी। मी विजयकुमार हत्तुरे, जागतिक लिंगायत महासभेचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष। आत्ताच आपण बोललेला आहात, देशभरात जाती गणना होणार आहे। याची सुरुवात कर्नाटकमध्ये 22 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे। तेथील सर्व मठाधीशांनी एकत्रित येऊन, सर्व विविध संघटना एकत्रित येऊन त्या ठिकाणी त्यांचा असा ठराव झालेला आहे की धर्माच्या कॉलममध्ये तुम्ही लिंगायत किंवा वीरशैव लिंगायत असं ते सांगितलेलं आहे। काही लोकांचं वीरशैव लिंगायत सांगतात, काही लिंगायत सांगतात, आणि जातीच्या कॉलममध्ये आपलं पोटजात मेन्शन करायचं आहे। आता ही मागणी का करतो आहे? कारण देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी लिंगायत हे स्वतंत्र धर्म होता। इंग्रजांनी जेव्हा त्यांचे गॅजेट काढले त्याच्यामध्ये आलेलं आहे, म्हैसूरचं गॅजेट आहे, हैदराबादचं गॅजेट आहे, मुंबईचं गॅजेट आहे। या सगळ्यामध्ये मुंबईत हे आपला लिंगायत हे स्वतंत्र अशी गणना केलेली आहे। मग 1947 पर्यंत आपला हा धर्म स्वतंत्रच होता। 1947 साली 3 धर्मांचा हे काढण्यात आला, धर्म मान्यता काढण्यात आला। त्यामध्ये प्रामुख्याने शीख धर्माचा आला व जैन धर्माचा आला। आता यामध्ये शीख धर्माने खूप मोठा लढा उभा केला। त्यांच्यातही मतभेद होते की खालसा कोणी म्हणत होते, काही लोक शीख म्हणत होते, पण त्या समाजामध्ये एकमत झाला आणि त्यांनी ते परत मिळवून घेतला। जैन समाजानेही मला वाटतं आत्ताच नुकतेच त्यांनी मिळवलेले, त्यांचेही 2 वाद होते, दिगंबर श्वेतांबर, परंतु त्यांनी मान्यता मिळवून घेतले। का घेतले तर स्वतःच्या एक धर्माचं एक अस्तित्व असतो, अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यामुळे आपल्या शैक्षणिक मुलांना त्याचा फायदा होतो आणि आपलं एक स्वतंत्र अस्तित्व आहे। हे 12व्या शतकात महात्मा बसवण्णाने हिंदू संस्कृतीच्या अनिष्ट प्रथा होते, रूढी होते, या सगळ्या त्याग करून त्यांनी परिपूर्ण असा एक लिंगायत धर्म ह्या समाजाला दिलेला आहे। हजारो अठरो पगड 100 पोट जात असतील मला वाटतं, या सगळ्यांना लिंग धारणा करून त्यांना आपल्या उच्च कुळात आणलेलं आहे। असा एक समतावादी बसवण्णा होते। त्या काळापासून मला वाटतं 1947 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा घटनेमध्ये लिहित असताना त्यांनी धर्माच्या कॉलममध्ये लिंगायतांना स्वतंत्र असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे। आज त्याचा आहे, परंतु आमची लोक मिळवणंच कमी पडले। याकरिता 23 राज्य, कर्नाटक राज्य, तेलंगणामध्ये विविध मोठमोठे मोर्चे झाले। त्या मोर्चाचं फलित असं झालं की कर्नाटक सरकारनं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हायकोर्टाचे जज जे नागमोहन दास आहेत त्यांची कमिटी नेमली। त्याच्यामध्ये त्यांना सखोल अभ्यास करण्यासाठी सांगितलं। त्या कमिटीला सांगण्यात आलं की बाबा राज्यघटनेमध्ये एखाद्या धर्माला जर मान्यता द्यायचं असेल की धर्माच्या ते आपल्या संविधानाच्या चौकटीत बसलं पाहिजे, त्या धर्माचं संस्थापक पाहिजे, धर्म चिन्ह पाहिजे, वचन सहित सगळे हे जे अभिप्रेत आहे ते सर्व अभ्यास केल्यानंतर लिंगायत हा परिपूर्ण धर्म आहे असे त्यांनी अहवाल दिले आणि कर्नाटक सरकारनं धर्म मान्यता दिली। आता हे राष्ट्रीय जनगणना आहे, ह्याच्यामध्ये आता हे देशाला की आपल्याला महाराष्ट्रात किती लिंगायत लोक राहतात, कर्नाटकमध्ये किती राहतात, तेलंगणामध्ये किती राहतात, स्वतः ही लिंगायतांची काउंट होती। त्यामुळं लिंगायत समाज कुठं वसलेला आहे यासाठी सर्वच मठाधीशांनी किंवा सर्व संघटनांनी आवाहन केले आहे की आपलं धर्माच्या रकान्यात लिंगायत लिहा व आपला पोटजात मेन्शन करा। येणारा हा काळ म्हणजे आपला स्वतंत्र ओळख राहील। मी तमाम महाराष्ट्रातील 1 कोटी जनतेला सुद्धा विनंती करतो की आपण ही जनगणनामध्ये अशाच पद्धतीचा उल्लेख करून करावे। फोनवाले पंढरपूर घेऊन आले आहेत भन्नाट ऑफर। मोबाईल घ्या, सायकल फ्री। कुठलाही 30,000चा स्मार्टफोन खरेदी करा आणि मिळवा अगदी फ्री सायकल। टीव्ही घ्या, सायकल फ्री। फक्त 12,000 मध्ये 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही घ्या आणि त्यावरही मिळवा सायकल फ्री। सर्व ब्रँड्स उपलब्ध, सॅमसंग, विवो, ओप्पो, रिअलमी, आयफोन आणि बरंच काही। सोयीस्कर फायनान्स सुविधा। मोबाईल किंवा टीव्ही फ्रीज घ्या सहज EMI वर आणि सायकल घरी घेऊन जा फ्री मध्ये। भन्नाट एवढी स्कीम कुठं मिळणार? फक्त आणि फक्त फोनवाले पंढरपूर। नियम व अटी लागू। पत्ता सुरवसे कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, पंढरपूर। शाखा क्रमांक 2, नगरपालिका पंढरपूर। संपर्क 72 1850 52 27 आणि 96 65 65 65 21।